जिल्ह्यात अवैध हातभट्टी गावठी दारू तयार करणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार मोर्शी आणि माहुली पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून एकूण 4,49,710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे। मोर्शी पोलिसांनी मध्य प्रदेशातील मुलताई अंतर्गत मासूद पोलीस चौकीच्या पोलिसांशी समन्वय साधून सालबर्डी, घोडदेव, झुंकार परिसरातील जंगलात नाल्याच्या काठावर छापा टाकला। तेथे सुरू असलेली रनिंग हातभट्टी मिळून आली, मात्र अज्ञात आरोपी फरार झाले। घटनास्थळावरून 4 लाख रुपये किमतीचे 20 ड्रम मोहम्मद सडवा आणि 30,000 रुपयांचे गूळ, नवसागर असे एकूण 4,30,000 रुपयांचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले। माहुली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांदुरा पिंगळाई येथील पारधीबेडा येथे राहणाऱ्या शिल्पा मनीष भोसले हिच्या घरामागे ओसाड जागी छापा टाकण्यात आला। तिथे पोलिसांना चालू हातभट्टी आढळून आली। या कारवाईत 4,000 रुपयांची 40 लिटर गावठी दारू, 12,500 रुपयांचा 250 लिटर मोहम्मद सडवा आणि 240 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 11,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 40 लिटर गावठी दारू, 3,040 लिटर मोहम्मद सडवा व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात राहुल आठवले, श्रीकांत कडू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।